आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाग्रामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। नमस्कार, मी वेदमूर्ती गुरुजी कौस्तुभ जोशी। मंडळी, आज आपण घड्याळाच्या बाबतीत आपण घरात जे काही घड्याळ लावतो भिंतींवर त्या विषयाच्या बाबतीत थोडंफार बोलणार आहोत। घड्याळ किती जमाना पुढे गेला तरी घड्याळ प्रत्येकाच्या घरात आहेतच, तसेच्या तसेच आहे। पण घड्याळ कुठे लावावे, कसे लावावे ह्याच्याबद्दल वास्तुशास्त्र भरपूरदा सांगतं। आज आपण त्याच्याबद्दलच मी माहिती देणार आहोत। आणि घड्याळ जर का वास्तुशास्त्राच्या सांगितल्याप्रमाणे जर का आपल्या घरात असेल तर नक्कीच सुख समृद्धी व आर्थिक दृष्ट्या आपली सुधरू शकते, कारण वेळ ही सर्वात महत्वाची आपण हे सर्वांनी ऐकलेलं आहे। आता घड्याळाची दिशा कुठली, तर वास्तुशास्त्र सांगतं उत्तर, पूर्व आणि पश्चिम या 3 दिशांना घड्याळ जर का आपला असेल टांगलेलं तर सर्वात शुभ मानलं जातं। त्याच्यानंतर कुठल्या दिशेला असू नये तर ती म्हणजे दक्षिण दिशेला आपलं घड्याळ असू नये। जर का आपलं घड्याळ दक्षिण दिशेला असेल तर आपल्या घरात आर्थिक दृष्ट्या काही अडचणी येऊ शकतात। आता घड्याळ कुठे लावू नये, ज्या घरात तुम्ही दारातून प्रवेश करता आहेत त्या दारामध्ये कधी सुद्धा घड्याळ लावू नये, किंवा इतर कुठल्याही घरातील दारामध्ये, बेडरूमचं असू द्या, कुठलंही असू द्या तुमचं, तिथं कधीही घड्याळ लावू नये असं वास्तुशास्त्र आपल्याला सांगतं। आता कसा असावा घड्याळाचा आकार, वास्तुशास्त्राच्या नुसार साधं सिंपल आपलं गोल जे घड्याळ असतं तसं घड्याळ असलं तरी उत्तम असं वास्तुशास्त्र आपल्याला सांगतं। त्यामुळे बाजारात जाऊन विविध प्रकारची घड्याळ काहीही कामाचं नाही, आपलं साधं सिंपल गोल जरी असेल तरी ते उत्तम असेल। आता घड्याळाचा रंग कुठला असावा, घरातली आर्थिक स्थिती उत्तम करणारे व जीवनात सुख आणणारे ते घड्याळ, त्याचा कलर पांढरा असावा किंवा क्रीमी कलर, व्हाईट कलर मध्ये जो असतो तो असावा, आकाशी कलर असावा, फिक्कट हिरवा असावा किंवा मेटॅलिक असेल तर सर्वोत्तम। ही माहिती जर का आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा सुंदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतील व त्या कधी सुद्धा तुमच्याकडून मिस होणार नाही। मी वेदमूर्ती गुरुजी कौस्तुभ जोशी, आपण सर्वांचे धन्यवाद मानतो।